नमस्कार, मी वैष्णवी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओसुद्धा खूप इंटरेस्टिंग आणि युजफुल असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका। तर बघा, कधी कधी काय होते, बाथरूमची जी जाळी आहे तुम्ही बघत असाल त्यावरती जंग लागतात, खूप जास्त घाण आणि त्यामध्ये मच्छर लपून बसतात। आता ना गरमीचा सीझन आहे, त्यामुळे खूप जास्त घाण साचते आणि स्मेलही येऊ लागते, जंग चढतो। हार्पिकचा जास्त यूज केल्यामुळे आपली जी जाळी आहे ती काळी पडतात। तर आज तुम्हाला हे चमकण्याचा आणि मच्छरांना पळवून लावण्याचा एक उत्तम उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप न करता बघा। तर बघा, हा जो नळ आहे हा स्टीलचा नळ आहे आणि तुम्ही बघू शकता हा सुद्धा किती जास्त काळा पडलेला आहे। तर हा स्टीलचा नळसुद्धा तुम्ही कसा नव्यासारखा चमकवू शकतात हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप न करता। तर बघा, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ कुठून बघत आहे ते सुद्धा एक छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा। तर बघा, ही जी आपली जाळी आहे त्याला अगोदर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। तर बघू शकता, अगोदर ही जी जाळी आहे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि बघा, ही जाळी एकदम अशी काळपट पडलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण याला अगदी काही मिनिटातच नव्यासारखं चमकदार करणार आहोत। तर बघा, आपल्याला ही प्रोसेस करताना अगोदर ही जाळी नेहमी धुवून घ्यायची आहे, त्यानंतरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। तर बघा, इथे मी काय केलेलं आहे, डिटर्जंट टाकलेलं आहे। तुमच्याकडे व्हिम बार असेल तर व्हिम बार टाकू शकता किंवा शॅम्पूचं जे पॅकेट असतं ते सुद्धा तुम्ही ते यूज करू शकता। आता हे टाकल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिटसाठी याला असं सोडून द्यायचं आहे। त्यानंतर आपण काय करणार आहोत, तर बघा, एका झाकणामध्ये मी अर्धा झाकण हार्पिक घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा डिटर्जंट टाकलेला आहे। आता हे जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते आपण ह्या जाळीवरती टाकून देणार आहोत। तर बघू शकता, अशा प्रकारे मी ही जी जाळी आहे त्याच्यावरती याला पसरट असं घालून घेतलेलं आहे। तर बघू शकता, याला मी एकदम छान असं याला पसरट घालून घेतलं की ते मी एक स्क्रबर घेतलेला आहे, सॉफ्टवाला स्क्रबर घ्यायचा आहे। स्क्रबर नसेल तर तुम्ही ते प्लास्टिक पिशवीचा सुद्धा यूज करू शकता। आता आपण काय करणार आहोत, हलक्या हाताने याला असं घासून घेणार आहोत। तर बघू शकता, आपलं जे जाळी आहे ती एकदम इझिली क्लीन होत आहे। तर बघा, आपल्याला जास्त याच्यावरती फोर्ससुद्धा द्यायचं नाही, अगदी हलक्या हाताने आपल्याला हे करत जायचं आहे। सो फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मलासुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचा आभार देखील मानता येईल। तर बघू शकता, याच प्रोसेसने आपल्याला ही पूर्ण जाळी क्लीन करून घ्यायची आहे। तर बघू शकता, याच प्रोसेसने आपले जे स्टीलचे नळ आहे ज्याच्यावरती पाण्याचे जे पांढरे डाग पडलेले असतात ते सुद्धा आपण या प्रोसेसने काढू शकतात। तुमच्या डेली यूजचे जे भांडे असतात, जे स्टीलचे भांडे असतात त्याच्यावरती पण काही डाग पडलेले असेल तर तुम्ही या प्रोसेसचा यूज करून ते डाग अगदी काही सेकंदामध्ये काढू शकतात। आणि बघू शकता, आपली ही जी प्रोसेससुद्धा खूप सिंपल आहे आणि यात आपल्याला 1 रुपयासुद्धा खर्च करण्याची गरज नाही। आपण जे प्रोडक्ट इथे यूज केलेले आहे ते इझिली आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात, म्हणून मार्केटमधून कोणताही प्रोडक्ट आणायची गरज नाही। अगदी घरातल्या वस्तूंचा यूज करूनच आपण ही जाळी आज स्वच्छ करणार आहोत। तर बघू शकता, या प्रोसेसने आपण अजून 1 मिनिटाला याच प्रोसेसने घासून घेणार आहोत। तर बघू शकता, एकदम छान असं आपण याला घासून घेणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे मी ही जी जाळी आहे एकदम छान अशी घासून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही एकदम छान अशी निघलेली सुद्धा आहे। आता आपण स्वच्छ पाण्याने याला धुवून घेणार आहोत। तर बघू शकता, धुवून घेतल्यानंतर आपली जी जाळी आहे याच्यावरचा जो काळपटपणा आहे तो सुद्धा निघलेला आहे आणि जे जंग लागलेलं होतं ते सुद्धा निघलेलं आहे। सो फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर चला, इथेच एंड।